नमस्कार. आज मी 18 वर्षावरील व्यक्तींना कोणाला लस द्यावी व कोणी घेऊ नये याबद्दल माहिती देणार आहे. सर्वात पहिले जे 18 वर्षावरील व्यक्ती आहेत त्यांनाच ही लस मिळेल. त्यातून सुद्धा जे लोक असे आहेत जसं की मागील 5 वर्षात ज्यांना TB हा आजार होऊन गेलेला आहे, अशा व्यक्तींना आवर्जून ही लस दिली जाणार आहे. TB रुग्णाच्या संपर्कात असलेले व्यक्ती, कारण TB हा संसर्गजन्य रोग आहे आणि तो TB व्यक्ती खोकलला किंवा शिंकला की ते जीवाणू हवेत पसरतात आणि अवतीभोवतीचे लोक जेव्हा श्वास घेतात तेव्हा त्यांना ते संक्रमित करतात. जसे त्याच्या घरातील व्यक्ती, मित्रमंडळी, आजूबाजूचे लोक, अशा व्यक्तींनी ही लस घ्यावी. वय वर्ष 60च्या वर असणारे बुजुर्ग व्यक्ती, कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि आपण त्यांना लस देऊन त्या रोगाविषयी रोगप्रतिकारशक्ती त्यांच्या शरीरामध्ये निर्माण करू शकतो. काही प्रौढ व्यक्तीसुद्धा कुपोषित असतात आणि त्यांना TB संक्रमणाचा धोका हा जास्त असतो, त्यामुळे त्यांनासुद्धा ही लस दिली जाणार आहे. तसेच धूम्रपान करणारे व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना फुफ्फुसाच्या संबंधित आजार असतात आणि TB हा आजार फुफ्फुसासंबंधित असल्यामुळे त्यांना ही लस दिली जाणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांनासुद्धा ही लस दिली जाणार आहे. अशा व्यक्तीसुद्धा आहेत की ज्यांना ही लस आपण देणार नाही आहोत, जसे की ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, जे ही लस घ्यायला सहमती देत नाही आहेत. काही आपल्या गरोदर माता किंवा काही माता आपल्या बालकाला स्तनपान करत असतील अशा स्तनदा माता आणि वर्तमान काळामध्ये जे व्यक्ती TBचं औषध घेत आहे, अशा व्यक्तींना आपण ही लस देणार नाही आहोत. आणि माझी सर्वांना हात जोडून ही विनंती आहे की TB हा आजार झपाट्याने पसरत असल्यामुळे सरकारने ही मोहीम काढलेली आहे आणि सर्वांनी लस घेऊन सरकारला ही मोहीम यशस्वी करण्याला सहकार्य करा.